अलिबाग तालुक्यात शंकराची खूप देवस्थाने आहेत. त्यापैकी मापगाव येथील 385 मीटर उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी पवित्र शंकराचे देवस्थान आहे. ते म्हणजे श्री कनकेश्वर देवस्थान. मापगाव गावातून सुमारे 750 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिव मंदिर पाहता येतं. कनकेश्वर हे स्वयंभू शिव मंदिर आहे. परशुरामांनी निर्माण केलेल्या कनक डोंगरावर असल्याने अत्यंत सुबक अशा कोरीव शिव मंदिराला कनकेश्वर असं नाव पडलं. मंदिराचे बांधकाम जेवढं सुबक आणि सुंदर आहे तेवढंच मजबूत देखील आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंह आणि त्यांच्या मागे हातात त्रिशूळ असलेल्या देवींच्या मूर्ती आकर्षक रंगसंगतीमुळे अत्यंत सुबक दिसतात. एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्धीस आले. श्रावणातील कोकणाचे मनोहारी सौंदर्य, धुकं आणि ऊन पावसाचा खेळ अनुभवायला आणि ट्रेकिंग करायला सर्वांच्या आवडीचे पर्यटन स्थळ असलेलं कनकेश्वर देवस्थान हे अलिबागकरांसाठी एक अलौकिक निसर्गरम्य दैवी वरदानच आहे. मग या श्रावणात तुम्ही सुद्धा या कनकेश्वर देवस्थानाला भेट द्या आणि तुमचा अनुभव कसा होता आम्हाला कमेंट करून सांगा.